चराचरामध्ये देव भरून या राही येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार कुठल्याशा रूपामध्ये येतो बनूनी आधार संकटात वाचवाया भक्तासाठी तो धावला देव पावला देव पावला देव पावला पावला देव पावला देव पावला अगं सुनबाई सुनबाई आले आई आई आले हा आले खीर खाऊ नको मुंबई आईचा प्रसाद आहे अगं ए परी तुला कळत नाही कसं काय केलंस खीर खाल्लीस होय लब्बड मनी माऊ अगं मनी माऊ म्हणून कुरवाडात बसू नको ओरड चांगली तिला अहो आई खीरच खाल्ली आहे ना मी नैवेद्यासाठी दुसरी खीर बनवते ग परत खीर खाणार आहेस का दूध आहे का तेवढं माणसाने अंतरून पाहूनच पाय पसरावे आई का ओरडतीयस खालपर्यंत आवाज जातोय तुझा दूध आणलंय भरपूर दूध आहे आणि खीरही भरपूर होईल तुझ्यासाठी अगं तुला काल बोललो नाही का मी आपल्याकडे पाहुणे येणार आहेत सांभाळ आपल्याकडे पाहुणे येणार आहेत आमची आवडती पाहुणी येणार आहे कोण येणार आहे कोण रे तुझं नाव वय झाले आई
प्राजक्ता हे तिचं खरं नाव बाजूला पडून आता सगळे पिंकीच म्हणायचे तिला. डोक्यावरच्या हेअरबँड पासून ते हातातल्या नेलपेंट पर्यंत सगळं काही गुलाबीच असायला हवं असा तिचा हट्ट असायचा. अशीच अखंड गुलाबी रंगात असणारी आणि तिचा जीव की प्राण असणारी गोष्ट म्हणजे कॅन्डी फ्लॉस. निसर्गाने तिला मूकबधीर करून तिच्यावर जो अन्याय केला त्याची जणू परतफेड करू पाहायचे. ते तिला ऐकतं बोलतं तर करू शकणार नव्हते, पण म्हणूनच तिला जे काही हवं असेल ते सगळं मिळावं यासाठी श्रीरंग आणि पल्लवी यांची धडपड असायची. पण पिंकी ही खूप शहाणी आणि समजूतदार मुलगी होती. तिने कधीच वेडावाकडा हट्ट केला नाही. पण त्या दिवशी अगं ए, खिडकीत काय बघतेस ग? अगं ए, पोरी पळू नकोस, थांब. अगं ए, सुन बाई, काय झालं आई? हातातलं काम ठेव आणि इकडे ये. काय झालं? अगं तुझी ड्युटी बाहेर पळून गेली बघ. तिने खिडकीतून काय पाहिलं कुणाच ठाऊ, तिरासारखी नुसती पळत सुटली बघ. देवी माते, अगं ही पिंकी म्हणजे ना, आलेच मी आई. अशी रस्ता ए पोरी, वैरी आहेस का? आवाज ऐकू येत नाही तुला? हो, नाही ऐकू येत तिला. पण तुम्हाला दिसतं ना, गाडी सांभाळून चालवायला काय होतं? ए, गाडी कशी चालवायची मला शिकवू नकोस. तुझ्या पोरीला रस्त्यावर कशाला सोडलंस? हे बघा, सोडलं नाही, ती स्वतःहून आलीये. ही मुलगी लहान आहे, समजत नाहीये का तुम्हाला? लहान असेल तर घरात सांभाळ ना तिला. माझ्या गाडी खाली कशाला मरायला आलीये? तोंड सांभाळू ना. माझ्या लेकीला एक शब्द जरी बोललास ना तर निघ म्हणते ना. काय असं करतेस? काय ऐकत नाही तू माझं? तुला जर काही झालं तर माझ्या जीवाचं काय झालं असतं ग? तू एकटी घरातून का आलीस? परत असं घरातून एकटीने बाहेर नाही यायचं. आईचं ऐकणार ना.
बरं झालं बाबा आज घरी होतास म्हणून. तू स्वतःच्या डोळ्याने तरी पाहिलंस. अशी रोजची नाटकं असतात तिच्या प्राजक्ताची. आई पिंकी तुझ्यासाठी असेल पिंकी, पण तिचं नाव प्राजक्ता आहे. मी तिला प्राजक्ताच म्हणणार. कधी समज येणार तुझ्या मुलीला? आई नको ना चिडचिड करूस तू. हे बघ अगं पिंकी लहान आहे अजून. तिला अजूनही पुरती समज आलेली नाहीये. ती मोठी झाली ना की सगळं व्यवस्थित होईल बघ. हे बघ हे मलाही कळतं, पण असं सारखं सारखं होणं बरं नाही. आई अगं मी समजावून सांगेन तिला, तू रागवू नकोस. ही बघ तुझी महाराणी आली. आमचा जीव टांगणीला लागलाय. आणि हिचं बघा. सुनबाई, म्हातारीचा केस कशाला आणून दिले तिला? काय गरज होती? अहो आई आवडतात तिला आणि तेवढ्यासाठीच गेली होती ती धावत. आवडतात म्हणून रोज आणून देणार आहेस का तिला? अगं ती रस्त्यावर सैरावेरा पळते, याची शिक्षा नको का तिला? उगा तिचे लाड करू नकोस तू. एकतर ही अशी आणि आपण तिला एवढं जपतो त्याचं तिला काहीच नाही. हिची काळजी तुम्हाला आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या मुलाचा विचारच करत नाही. प्रत्येक वेळी तिच्या आजूबाजूला राहावं लागतं, बारीक बारीक लक्ष द्यावं लागतं. काय म्हणावं तुम्हाला आता? आई तुम्ही म्हणताय ते सगळं समजतंय हो मला, पण पिंकी लहान आहे अजून. तिला जरा समज तरी येऊ देत. आणि आता तिला माझी जास्त गरज आहे. अगं आई मी म्हटलं ना, पिंकी एकदा मोठी झाली की सगळं व्यवस्थित होईल. इनामदार आहेत का घरात? आई, दादा मी आले तुम्हाला भेटायला. कशी आहेस? मी मस्त बहिणी, तू कशी आहेस? बरी बॅग दे बघू. आई कशी आहेस बाळा तू? मी ठीक आहे. आई तू कशी आहे? बरी आहे बरी. अगं सांगितलं असतं तर बॅग घ्यायला खाली आलो असतो मी. अरे त्यात काय दादा, काही जड नव्हतं. जड तर हे आहे आणि ते तर मलाच उचलावं लागणार ना. सुनबाई पाणी आण जा. अगं बाई हो आलेच. हळूहळू. अगं आई असू दे. कशी आहे बाळा तू? तुला बाळ कुठे बघायचंय? अंतर पाणी.